सर्व नामधारकांना आज माझा मनापासून नमस्कार. श्रोतेजनो, ब्रह्मविद्यांनो, हरिभक्तांनो, नामधारकांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या मागे म्हणावयाचा आहे. नाम घेता उठावते, नाम घेता उठावते, नाम घेता उठावते, नाम घेता उठावते. भोज संसाराची तुटी, भोज संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडी मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. तू आणि करशील काही, तू आणि करशील काही. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. आता रोणी सांगे तुका, रोणी सांगे तुका, रोणी सांगे तुका, रोणी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. पांडुरंगा सर्व प्रधान
त्यांच्या कृपाला निगतीचा विस्तार बाबाची सद्गुरुता सत्ता श्री संतांची संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा सालाबादाप्रमाणे याही वर्षी या पुणे नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये संपन्न होत आहे. याही वर्षी बोलता 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 43 वर्षे 43 वर्षे निघून गेले. 44व्या वर्षामध्ये पदार्पण झालो. याही वर्षी बोलता 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 आजचा कितवा दिवस उजाडला बोला? 7वा दिवस उजाडला. 7व्या दिवसाची रात्रीची हरिकीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेली आहे. शिरोमणी सावता महाराज की जय. संत सदाराम महाराज की जय. घेतलेला मुख्य तुकोबारायांचा आहे. कुठल्या तरी माध्यमातून या जनता जनार्दनाला एकत्र गोळा करावयाचा आहे. माणसं असे एकत्र गोळा होत नाहीत. 24 कलाक सकाळी 6 वाजल्यापासून रात्र 11 वाजेपर्यंत बायका पोरांच्या माध्यमातून राब 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 राबणारा माणूस, बेजार किंवा हैराण झालेला माणूस, या मनुष्य प्राण्याला निवांत वेळ मिळत नाही. कुठंतरी या धार्मिक प्रोग्रामाच्या माध्यमातून सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. या कीर्तनाला नामदेव महाराजांचं पुण्यस्मरण आहे. या कीर्तनाला माझ्या वडिलांचा 13वा आहे, 10वा आहे. या कीर्तनाला आमच्या घराची वास्तुशांती आहे. या कीर्तनाला आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा आहे. या कीर्तनाला आमच्याकडे अंबाबाईचा उत्सव आहे. या कीर्तनाला गणपती बाप्पाचा उत्सव आहे. या कीर्तनाला आमच्या नातवाचं बारस आहे. या कीर्तनाला संतांचा वैष्णव मेळावा आहे. या कीर्तनाला तुम्हाला खायला प्यायला चहा पाण्याला नाश्त्याला भिजायला उठायला बसायला सगळी व्यवस्था आमच्याकडे केली जाईल. या कीर्तनाला या रे अर्ध्या तासाच्या तासाभराच्या 1.5 तासाच्या 2 तासाच्या वातावरणामध्ये या 100 अनुमान ठोका एखाद्याला बसला तर बसला, नाही बसला गेलेत नमुन्यावारी. द्वारकेचे राणे
दुःशासन दुर्योधन शिशुपाल मागच्या दरवाजाला आलते का रे भाऊ? पांडव पुढच्या दरवाजाला आलते आणि इतरत्र जे काही होते ते भाग्यवान त्या काळामध्ये त्या मागच्या दरवाजाला आलते का? ते त्या दरवाजाला आलते. अधिकार सगळ्यांचा आहे, परंतु नशीब गांडू तो क्या करेगा पांडू? गणगोळ्या उघडीतच मरायचं, पटका बांधून निवड आरडायचं, पुढं पाऊल टाकायचं नाही. प्रारब्ध बेकार. शिंद्या बांधल्यानं पाळणं हलत नाही. भ्रम काढून टाका, लगीन करावं लागतं. निवड लगीन करून जमत नाही, नांदावं लागतं. जमत सांगणाऱ्याला तरी जमत का? या तुकड्यावर नाचलेले माणसं जमत असत तर आनंदाची गोष्ट, आणि जमत नसत तर धाबड्यांचा पाया पडापड या धर्मपूजांची मुटकं मुस्कुटा सुद्धा करू नका. तुका म्हणे आईशे लोक, तुका म्हणे आईशे लोक. ये उरकल्यानंतर मला परतीच्या मार्गाने जळगाव गाठायचं आहे. या स्पॉटवरून माझं जळगाव या दिशेला आहे आणि मी या दिशेला जर धडकलो माझं गाव सापडन का मला? नाही, मी कीर्तनकार महाराज आहे. मी काय पेटवायचं काय तुझ्या पणाला? रस्ता चुकला हे कोण कबूल करण? तुझा बाप. साधणारे माणसं तरी कबूल करतात का? सर्व सामान्य जनतेला मरू द्या. जो कीर्तन प्रवचन सांगतो तो माणूस तरी कबूल करतो का चुकलं म्हणून? सगळी मनमानी, कारण गचांड धरणार कोणी नाही. माझं जळगाव या दिशेला. ऐका जरा, ऐका. कोणी नवीन आलेला मला तडतड करायला का लावू? कोणी नवीन आलेला असेल मेहरबानी करून जो डोक्यामध्ये भ्रम असेल तो काढून टाका आणि जरा गेम मध्ये या. मोबाईल नाही लागला मग बोला. माझं गाव आहे या उत्तर दिशेला, इकडे या कोपऱ्याला, आणि मी धडकलं या दिशेला. माझं गाव पापानं ठेवलंय काय? अरे मरून जरी गेला मरून तरी सुद्धा गाव सापडायचं नाही. पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या कमरेला येडा मारून जरी बसलाय, तुला काय हत्तीची अंबारी येईल का घ्यायला? हत्तीची अंबारी येईल? आमची मुक्ताबाई नामदेवाला सांगते, उसाच्या शेजारी रंगाची शब्द कळतात. उसाच्या शेजारी एरंडाचे झाड. आमची यल्लाबाची मुक्ताबाई सांगते नामदेवाला, जेवला असं चांगली गोष्ट आहे, पुढं बोलू त्याला तोंडच नाही तर खायचा प्रश्न येत नाही. समजून घेतात का माणसं? उसाच्या शेजारी एरंडाचे झाड. रात्रंदिवस तरी देवाजवळ राहत असतात. उसाच्या शेजारी एरंडाचे झाड. परी काय चिपाडे गोड होती सदुला हात महाराज की जय.
शब्द समजतात. सांगणारे माणसं शानपणा करतात. मार्ग जयाकडे भाव जयाकडे भाव अभंग आहे तुकोबारायांचा. गल्ली बोळातल्या थापा मारणाऱ्या बुवाचा अभंग नाही. चंद्र सूर्य जरी मावळला तरी अभंग कधी भंगू शकत नाही. अभंग म्हणजे अभंग न भंगणारा अभंग. अभंग आहे तुकोबारायांचा. गल्ली बोळातल्या आमच्या सारख्या पावलटाचा अभंग नाही. आम्ही आमच्या माईक स्वार्थासाठी तुमच्या जीवावर आम्हाला बायका पोरं पोसायची. तुमचं उद्या पाणीपत झालं काय ना आता पाणीपत झालं काय आम्हाला काय तुमच्याशी गेलंय. तुम्ही नरकाला गेले काय मोक्षाला गेले काय हा आणि तुम्ही मेले काय धडकले काय आम्हाला तुमच्याशी काही घेणं नाही. जनता जनार्दन म्हणजे आमची जमीन चुमला. अभंग आहे तुकोबारायांचा. आम्ही आमच्या स्वार्थासाठी तळट फळाफळ यंगण देत. आम्ही आमच्या माईक स्वार्थासाठी तळट फळाफळ यंगण देत. नऊ हात काकडी दहा हात पी वडाची साथ पापडाला पापडाची पिंपडाला नाकारता येत नाही. आम्ही काही पण सांगू उकारही वाढवू शकतो उकारही मोडू शकतो. ओठ लागले पाठेशी फक्त प्रमाणाने इशारा द्यायचा. वेळ घालवायचा नाही. वेळ मध्ये आपलं कारण तुम्ही आज माझ्या समोर सगळे राजहंस बसलेले आहेत. प्रत्येक प्रमाण प्रत्येक उदाहरण पुराव्यानिशी चालणार आहे. फक्त यांना टच करायचं. आजच्या बुवाची मनमानी आहे का शास्त्राला धरू नये. माझं जर काही चुकत असेल कीर्तन सुटल्यानंतर मी हेलिकॉप्टर मध्ये जाणार नाही. नाही 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 मी एसटीनं प्रवास करणारा माणूस. माझं जर काही चुकलं असेल तर मला भेटा. मी चुकीची दृष्टी करण्याचा प्रयत्न करेन. नाही केला मग बोला. पण राजहंसाच्या जातीनं तासभर व्यवस्थित ऐका. पोळं उलगडेल. अभंग आहे तुकोबारायांचा. सावता महाराजांचं निमित्त आहे. माणसं अशी येत नाही. नाही 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 या माध्यमातून समाज येणार आहे. सावताबा माध्यम आहे. या माध्यमाच्या निमित्ताने समाजाला या विषयाचं प्रयोजन समजून द्यायचं आहे. विचारांची देवाणघेवाण करायची आहे. ज्यांना समजलेलं आहे त्यांना निश्चयावर आणायचे आणि जे नवीन आलेले आहे त्याला विषयाचं प्रयोजन समजून द्यायचे. ऐका अभंग आहे तुकोबारायांचा. अभंगाचं प्रकरण जे आहे ते नामपर प्रकरण आहे. या अभंगात तुकोबारायांच्या जनार्दनाला निवृत्तीचा मार्ग शिकवतात. आता एक प्रश्न असा उद्भवतो देवाची प्राप्ती करायची का देव प्राप्त आहे. व्यवस्थित बोला. माणसं दगड खात नाही. माणसं कालवण चपात्या खातात. बुवा सगळं पण बुवा गैरहजर आहे. त्याच्या डोक्यामध्ये बसत नाही. तर जनता जनार्दनाच्या डोक्यात कधी बसेल. परमार्थ 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 देव 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 का करावा. देव देव का करावा परमार्थ. देव भेटावा म्हणून परमार्थ करावा का भेट चुकावा म्हणून करावा. कशासाठी करावा हा व्यवस्थित बोला. परमार्थ देव भेटावा म्हणून करावा का भेट चुकावा म्हणून करावा.
सगळी भेसळ झाली, सगळी भेसळ. हा? अरे ज्ञानोबा आम्ही खाल्ला, तुकोबा आम्ही खाल्ला, सातोबा आम्ही खाल्ला, नामदेवराय आम्ही खाल्ले. अजून महाराष्ट्रातले किती कीर्तनकार खाणार म्हणजे ज्ञानोबाची मेघकडे. देव प्राप्तीचा विषय नाही, देवासाठी काही हालचाल करायची नाही. जग निर्माण झालं तेव्हा कालच्याला आज आणि उद्या जगाचा 3, 13, 9, 18 जरी झाले तरी देवामध्ये काही बदल होणार नाही. देव ही गोष्ट प्राप्त आहे, प्राप्त करायचा विषय नाही. हे समोर दाढीवाले भाऊ बसलेले, समजदारी का इशारा काफी होता. तुम्हाला ही जी दाढी आलेली आहे, ऐका जरा पाहुणे, तुम्हाला जी दाढी आलेली आहे, माझ्या आईच्या उदरातून तुम्ही जेव्हा बाहेर आले तेव्हा दाढी घेऊन आले का? व्यवस्थित ऐका जरा. तुम्ही माझ्या आईच्या उदरातून ज्या वेळेला बाहेर आले तेव्हा दाढी घेऊन आले का? नाही घेऊन आले. ही कुठून आली? कुठून आली? मग ही कुठून आली? होती तीच आली. कुठूनच आली नाही. कुठून आलेली नाही ती गोष्ट ऑटोमॅटिक आहे. कालगती निघून गेली, वय अनुकूल झालं, ती गोष्ट ऑटोमॅटिक आहे. कुठल्या दुकानामधून खरेदी करून आणावी लागत नाही. कालगती जाऊ द्यावी लागते, वय अनुकूल होऊ द्यावं लागतं. ती गोष्ट ऑटोमॅटिक तयार आहे. तुका म्हणे हात स्वयं परब्रह्म, मूर्खाने वर्म संत जग. दुसरं उदाहरण, घटामधलं घट आकाश कुंभार काकानं कुठून आणून ओतलं आहेत ना? कुंभार काकानं घट बनवला. घट आकाश बनवलं का? घटातली मधली जी पोकडी आहे, पोकडी कुंभार काकानं बनवली का? का स्वयं आहे? घट येणार, पोकडी स्वयं आहे. कालांतरानं आज ना उद्या घट जाणार. नाही जाणार? ते जाणार जाणार. वासनेच्या माध्यमातून येणार ना तरी भूमी आतून स्वयंभ. काय घडे गाडगी याची निगती कोंब. हे भाऊ, काय घडे गाडगी याची निगती कोंब. गुलालमतीचे गर्भ उमटले की वासनेच्या माध्यमातून घड येणार, वासनेच्या माध्यमातून घड जाणार, भावनेच्या माध्यमातून परत येणार, विचाराच्या माध्यमातून परत जाणार. आतली पोकळी कुठं जाणार? खापऱ्या येतील आणि खापऱ्या जातील. पंचतत्वाची बॉडी पंचतत्वामध्ये जाणार आणि भावनेनं परत येणार. आत्म्यामध्ये काय बदल होणार? प्राप्ताची काय प्राप्ती करणार? या जगाला वणवा लागला. आकाशामध्ये काय बदल होतो? आकाशामध्ये काय बदल होतो? आकाश हे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे. स्वयंभुआ मुदा विजय आता मला हे पावले या रस्त्याने घेऊन आले. मारुती दादा, या मारुती दादा कुठे आहेत रे भाऊ? व्यवस्थित ऐका. तुम्ही मला घेऊन आले, हा रस्ता कुठून आला रे भाऊ? शिक्रापूरहून आला. हा रस्ता पुढे कुठे चालला रे भाऊ?
पुण्याला चालला, अगोदर तुमच्या पाया पडून घेऊ द्या. रस्ता जागेची कुठून आला गेला. रस्ता शिक्रापूरहून येत नाही, जरा डोळे उघडून ऐका. रस्ता शिक्रापूरहून येत नाही, रस्ता पुण्याला जात नाही. वाहनं जातात, वाहनं येतात, रिक्षा जातात, रिक्षा येतात, गाड्या जातात, गाड्या येतात, मोटारी जातात, मोटारी येतात, कोंबड्या येतात, कोंबड्या जातात, बकऱ्या येतात, बकऱ्या जातात, माणसं जातात, माणसं येतात, बाया जातात, बाया येतात. सडकेमध्ये काही बदल होत नाही, सडक जागेवरच आहे. आज ना उद्या कालांतरानं वर्दळ वाढू शकते. मी आतंकवादी आहे खरं भाऊ, का माझ्या शेल खलास झाले. आणि समजून जर घेतलं तर उद्याचं मरण आता येईल का? चांगलं होईल का नाही? रस्ता येतो नाही, रस्ता जातो नाही, का वाहनं जातात, वाहनं येतात. जन्म घेणे कालांतरानं वर्दळ कमी होईल, कालांतरानं वर्दळ वाढू शकते. रस्त्यामध्ये काही बदल होतो नाही, रस्ता जागेवरच आहे. रस्त्यासाठी काही हालचाल करायची गरज नाही, रस्ता जसा आहे तसाच आहे. तसं देव नावाची जी भानगड आहे ती गोष्ट स्वतंत्र आहे, ती गोष्ट कोणाची मिंगी नाही. नाही 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 नाही, ते डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. स्वतंत्र आहे का नाही? जमिनीमधलं पाणी पानकळाच्या आधार सेंटरवर, पानकळा कमी असेल तर खोल आहे ना पाणी, स्वतंत्र डिपार्टमेंट आहे ना. का दिसत नाही? का दिसत नाही? का कळत नाही? दडल म्हणजे मी वासुदेवा तत्वता गबर रीट कळत नाही, रीट कळत नाही. जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी आहे, नाकारता येत नाही. दिसत नाही. हृदयामध्ये जे चैतन्य आहे ते दिसत नाही, दिसत. का दिसत नाही? रेता धरून काचा कवलं खडक दगड मटेरियल आडवं आलं, काहीतरी आडवं आलं. आशा मनशा तृष्णा कल्पना अविद्या माया ममता लालसा जिज्ञासा कल्पना भ्रांती भुली मरायचं करायचं तुमच्या पुढं. काहीतरी आडवं आलं म्हणून उंचत नाही. कीर्तनकार महाराजा सगळं. मग आपलं काय काम आहे? पाणी शोधण्याचं काम आहे का महिला कडेला घालवण्याचं काम आहे? महिला कडेला घालवण्याचं आपलं काम आहे. किती लोक करतात? किती लोक करतात? किती लोक करतात? महिला कडेला घालवण्याचं जे काम आहे किती लोक करतात? देवासाठी सगळेच करतात, देवासाठी काही पण करतात. जाणारे पण उलट टांगून घेतात. परवा दिवशी मुसळमध्ये एक महाराज भेटला होता मला. महाराज, हो महाराज, महाराज भेटला होता. म्हणलं मी निराहार एकादश करतो. त्याला म्हटलं तुला आता पुष्प विमान येईल घ्यायला शब्द समजतात का? तुझे बिना ही तर कोण सगळं आमचं चाललं. समोर बसलेली ती ताई बघा,
ती रिक्षाच्या बाजूला बसलेली, ती रिक्षाच्या बाजूला बसलेली. आबा बाबा 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 बाबा, स्वर्गातल्या अप्सरेला देखील लाजू शकते त्या रिक्षाच्या बाजूला बसलेली बाई. स्वर्गातल्या अप्सरेला पण लाजू शकते, एवढी टेकडी आणि एवढी सुंदर. चांगली गोष्ट आहे, हो चांगली गोष्ट आहे. पण नाकावर म्हशीनं पाय ठेवला, रूपाला काही पेटवायचं का आता? रूपाला काही पेटवायचं का? छे पडे 18 पडे मुख किए पाठ, ब्रह्मज्ञान की खबर नहीं वो जैसा बड़बड़े बाट. आनंद वाचा तुम्ही भागवत सांगा, तुम्ही भागवत ऐका, तुम्ही कीर्तन सांगा, तुम्ही कीर्तन ऐका, तुम्ही तीर्थयात्रा करा, त्रिवेणी संगमावर स्नान करा, तुम्ही एकादश करा, तुम्ही चतुर्थी करा, तुम्ही महाशिवरात्र करा, गोकुळ अष्टमी करा, रामनवमी करा, तुम्ही सत्यनारायणाची महापूजा घाला, गावाला अन्नदान करा, हो काही गुरांना कडवाई घाला, पाखरांना दाणे ओटा, तांदळ्याची ताण भागवा, उपवासी माणसाला पोटभर जेवायला द्या. तुम्ही 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 काही पण करा, सुट्टी होणार नाही. सुट्टी जर करून घ्यायची असेल तर तुम्हाला नाम घ्यावं लागेल. एक तत्व नाम दृढ धरी एखादा अवयव एखादा पार्ट कमी जास्त सण विषम वाकडं तिकडं असलं झालं तरी चालेल, पण नाक असावं, नाक असावं. ऐका जरा, नाक असावं. कीर्तनकार महाराज असू दे नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू दे, नाक असावं. एखादं पार्ट कमी जास्त असलं तरी जमतं, पण नाक असावं. 4 लोकांमध्ये रुबाबाने जाऊन बसता येतं. आणि सगळं आमच्याकडे, पण नागपुरात जर नसल ज्ञाने विनय के उपाय करीशी चुटके, ही कुंभशी आदि के रूपे ज्ञानेश्वर महाराज की जय. जर नसेल तर कुंता वाढेल, उठवू शकत नाही. तुम्हाला कुठं जायचं असेल तिथं जा. अभंगाची पहिली ओळ. Oh
नावं ठेवणारे हो काहीच वाटत नाही करे. तुम्हाला वावरणं जो उतारा रास तो खरा खरा रास का भय भय ना भय भय ना हा भय भय ना म्हणजे भय भय म्हणजे खोट खोट. तुम्हाला वावरणं जो उतारा रास तो खरा खरा रास का भय भय ना खरं खरं रास. आधार कार्ड खरं खरं रास. पॅन कार्ड खरं खरं रास. मतदान कार्ड खरं खरं रास. बायको खरी खरी रास. बायकोनं दिलेली पोरं खरे खरे असतात. एकर 2 एकर जमीन खरी खरी असते. 2-4 गाड्या मोटरा खऱ्या असतात. कोंबडी बकरी खरी असते. बँक बॅलन्स खरा असतो. संतांची अभंगवाणी संतांच्या अभंगवाणीवर एका दिवसाला करोडो रुपयाची उलाढाल केली जाते या महाराष्ट्रात. नाम घेता उठा उठी आणि होय संसाराची तुटी उधार करो. तुकोबरांच्या मध्ये होय संसाराची तुटी. हा सूर्याने हा चैत्र ही थेरी ही प्रॅक्टिकल. रबर कापूर असू द्या एकच काडी पुरे. औषधात देखील रास सापडत नाही. नामादी मोक्ष ट्रकभर कापूर असू द्या. किलो 2 किलो नाही. ट्रकभर कापूर ऐकता काय नाव ठेवणारे हो. कुठून आला गोटीचा बुवा अंगातच देव आणतो. तू पुढे येतला दाखवतो मी. लाज नाही का वाटत नाव ठेवताना. शब्द कळायला पाहिजे. मला तडतड करायला तुम्ही लावताय. अरे हा तर खानदानी वारकरी संप्रत आहे. 7-5-3 असा एक अभंग आहे माऊलीच्या हरिपाठामध्ये. संभाराजाचा इतिहास नजरेत येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नजरेत येतो. मर्दानी झाशीचा इतिहास नजरेत येतो. महाराणा प्रतापांचा इतिहास नजरेत येतो. आमच्या ज्ञानोबारांचा इतिहास नजरेत येत नाही का भागी. ज्ञानेश्वरी माथ्यावर करून थैथै नाचणं हा गप्पाच. ज्ञानेश्वर माऊलींचा विचार महत्वाचा आहे. अजबा जपणे उलट प्राणाचा असा इतिहास आहे माऊलीचा. वयाच्या 16 वर्षी 800 वर्ष झाले. 800 वर्ष डोक्यात आहे का इतिहास? डोक्यात आहे. अजबा जप तुझा मन उन्मन होईल. महाराष्ट्राचं भाग्य चांगला श्रीपाद महाराज या महाराष्ट्राला लाभला. श्रीपाद उदाहरण रोखीचं आहे का उदाहरणीचे? रोखीचे. उदाहरण मनामनी आहे का अनुभव आहे? महाराजांचा तुकोबरांचा अनुभव आहे. आज आमचा अनुभव आहे का मनामनी आहे? आज दिल बैल आणि की बात महाराज म्हणतो वाटेवर पडलेला आहे का? मग कशाला करायचा रे हा धंदा? बिना पुढचा बुवा वाटेवर पडलेला आहे का म्हणतात महाराज. माणूस म्हणतो वाटेवर पडलेलं. मग कुठं गेला पानिपतच्या युद्धामध्ये मरून? आता त्या लेखीनं प्रमाण दिलं. मुखी नाम आदी मोक्षाशी सांगते बहुतांची. ज्ञानोबा 800 वर्षा पूर्वी सांगतात कापुराच्या
गोडं बाळ. महाराजांना असं बोलावं काय? खानदारानं पेटारानं म्हटलं ना जमतं, पण महाराजांना असं बोलावं काय? बरं म्हणलं आमचं गोडं बाळ सगळं सारखंच असते, सगळं सारखंच असते. झोपेत उठून आलं काय? सगळं सारखंच असतंय. भाव असावा सगळं सारखंच असते. संतांच्या वारीनी चढल्या होत्या का रे? शेंदरी अंडारी सगळं सारखंच असतं का? कुठल्याही देवाचं केलं सगळं सारखंच असतं. गोडा भाव असावा. 2-4-8 महिला या गल्लीनं चालल्या, एखाद्या बाईला बायको म्हणून बघ बरं, लोक नारळ देतील. शुद्धीवर कर तू. सगळं सारखंच असतं का? तू बोलून बघ फक्त. तू बये बोल, म्हणजे खोटं बोल. तू बये बोली रक्त करी तोपर्यंत नाही ठोकणं मग बोल. तू प्रयत्न करून जर बघ जमत का? नारळ देतील लोक, शाल देतील पान राहिला, गड्यामध्ये हार घालतील, परत पाया पण पडतील. मारुतीला गजानन महाराज पाया पण पडतील. तुम्ही लय चांगलं केलं. डोळ्यात रक्त गडी तोपर्यंत पिटतील. नामारूपा नाही बाजार. असं केलं म्हणजे असं होईल, तसं केलं म्हणजे तसं होईल, असं नाही केलं का असंच होईल. तुझं बघ रे. शब्द कळत नाही. माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे. 5,000 रुपयाचा असेल, 10,000 रुपयाचा असेल, 15,000चा असेल, 20चा असेल, असू द्या केवढ्याचे. मी मला कुठं करून द्यायचे? कडत न कडत 7च्या जागेवर 8 जर दाबला गेला, ती बाई तिकडनं बोलते, तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा. हॅलो, तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा. हे मेंटल म्हणतं मी एकनाथ शिंदे साहेबांचा PA आहे. सहन करते का ती बाई? मान्य करते का ती बाई? काय म्हणते ती बाई? चुकलं ना, चुकलेलं आहे असं बोलते ना, का पोटात घेते? सामावून घेते का? सहन करते का? बरं गोड बाळ असं का? आता एक आकडा बाकडा तिकडा झाला तरी ती बाई नको म्हणते. अरे हे प्लॅस्टिकचा डबडा एवढं खानदानी काम करता येते. संतांचा संप्रदाय कसा असेल मग? प्रश्न असा आहे, नामानं उद्धार होणार आहे. कशानं उद्धार होणार? नामानं उद्धार. तुम्ही काही पण करा, उद्धार कशानंच होणार नाही. मग आमचं केलेलं वाया जाईल का? तेही तुम्हाला सांगतो मी. सत्कर्म घडेल. सत्कर्मानं पुण्याचा साठोबा होतो. पुण्याचा साठोबा झाल्यानंतर क्षणिक सुखाची प्राप्ती होते, म्हणजे स्वर्ग प्राप्ती म्हणतात. पुण्याचा क्षय झाला म्हणजे परत पोकांडी जन्म मरण येतं. ज्ञानेश्वरी वाचतात ना तुम्ही का वाचत नाही? शानपणा करता. जैशी वेश्या भोगी कवडा वेचे तरी दारईची पुन्हा येते. आहे ना बोल ज्ञानेश्वरी मध्ये? जोपर्यंत पुण्यरूपी पैसा असला तोपर्यंत जवळ घेते, आणि पुण्यरूपी पैसा संपल्यानंतर तुम्ही दरवाजाला थाप मारून बघा बरं, नाही लात घातली मग बोला. आहेत ना उभे आहेत ना? देवाच्या नामानं तुमचा उद्धार होणार आहे. माझे अनुसंधाने आहे ना उभी का नाही?
किती महाराज लोक तुम्हाला समजून देतात. जर समजून देत असतील तर त्यांच्या माळी घाला, आमची मुस्कटही बघायला येऊ नका. आव्हान आहे आपलं महाराष्ट्रामध्ये. श्रीपाद महाराजांच्या बापाची मक्तेदारी नाहीये संत वाङ्मयावर. संपूर्ण हिंदुस्थान, संपूर्ण विश्वाच्या लोकांचा अधिकार आहे संत वाङ्मयावर. माझे अनुसंधाने दिन स्नान संध्या जप होम दान हा तवा धर्म जाण मज भजन ते नव्हे. किती माणसं विचार करतात, किती माणसं विचार करतात. नाव ठेवणारे हो, किती माणसं विचार करतात. या गावकऱ्यांना हा सप्ताह 40-45 वर्षापासून आयोजित केलेला आहे. फुकट आहे का नाही? हे फुकट आहे काय? कमीत कमी प्रत्येक वर्षाला 5 लाख रुपये खर्च होत असतील, पण ज्यादा म्हणा पण कमी नाही. 5 लाख रुपये खर्च होतात. का बरं? खायला तुकडा मिळत नाही काय, आणि करणाऱ्याला उद्योग नाही काय. कशासाठी करायचं? का करायचं? का पिछे शेने आगे टाकाय करायचा नाही. हा धंदा संतांना जे सांगितलं ते करण्यासाठी हा उद्योग आहे, फक्त करण्यासाठी नाही. माझे अनुसंधाने स्नान संध्या जप होम दान अथवा धर्म जाण. काय म्हणते ते? अधर्म. आबरूदार माणसाला शब्द लागतात. कीर्तनकार महाराज सगळे माणसं धर्माच्या रस्त्यावर आहेत. या शब्दांचा विचार करा. आम्ही करतो गपस. माझे अनुसंधाने विन स्नान संध्या जप होम दान हा तवा धर्म जाण मज भजन नव्हे. पुढचा विषय तुम्हाला सांगू. ये पत्र पुष्प फळ मज भजावया मीच केवळ वाचोनी आपला लाग निष्फळ. भक्ती तत्वच तुमचा उद्धार करणार. चांगल्या लाभाला पाठमोरे होऊ नका. ऐशा लाभा जो चुकला आणि तुका म्हणे वाया गेला बंगाची दुसरी ओढ. ऐसा लाभ आता बघा पाहुणे, विठ्ठल पायी पडे मिठी किंवा विठ्ठल पायी पडली मिठी, विठ्ठल पायी पडो मिठी, शब्द अनेक असतील, अर्थ एकच आहे. चांगला ऐका. विषयाचं प्रयोजन अवघड नाही. मांडणाऱ्यानं व्यवस्थित मांडायला पाहिजे. धड मनमानी करायची नाही, आणि ऐकणाऱ्याला देखील व्यवस्थित ऐकायला पाहिजे, मनाचे कान ताट करून. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, व्यवस्थित ऐका जरा. सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर हाक मारली तर वो किती दिवसानं देईल? ऐकताना कीर्तन का तमाशगिराचा तमाशा आहे? आला बुवा आणि गेला बुवा.
ज्ञानोबा आम्हीच खाल्ला, तुकोबा आम्हीच खाल्ला, येशूला खिडे ठोकून आम्हीच मारलं, जनाबाईला फाशी आम्ही लावली, मीराबाईला विष आम्ही पाजलं, संभा राजाच्या डोळे आम्हीच उपसले, ज्ञानोबारायांच्या मायबापाला आत्महत्या करायला सुपूर्द आम्हीच केलं, कराडच्या सखूबाईला तुकड्याची मौत केलं, खांबाला बांधून आम्हीच मारलं. अजून कीर्तनकार किती मारणार म्हणजे ज्ञानबाची मेलकडे. अद्वैत कोसरे माया हो, तुमले मी असं विचारस, तुम्हाला माझ्या सोनं कोणाला आवडच नाही बरं, एखादी मायनं वरती पोट करा बरं, कीर्तन सुटल्यावर मी पत्ता घेस. मी सकाळी 9 ते 11 भिंगारमध्ये नगरच्या खाली, मी तिथं लोकांना सांगल पुण्यामध्ये अशी माय आहे तिला सोनं आवडच नाही. एखाद्या मायनं वरती पोट करा बरं, मला सोनं आवडच नाही, मी कीर्तन सुटल्यानंतर पत्ता घेस. मी आवडतं ना सगळ्यांना, मग इथे तिथून सगळ्यांना सोनं आवडतं, मग पॅन्टेस का पेंटी कमाय, पॅन्टेस का पेंटे, काच का थिलका वापरते. धनराजा सोनं घ्यायला आयपट लागते. अद्वैत कुसरी दररोज म्हणतात, ऊट आला ऊट, अद्वैत कुसरी. एखाद्या बुवाचं गचांड धरलं का, मला तिथपर्यंत ने धरलं का एखाद्या बुवाचं गचांड, धरलं एखाद्या बुवाचं गचांड, मला तिथपर्यंत ने. तोच वान जोटा, तोच वान जोटा. पुढं बोलायला लावता काय तुम्ही, तेथील प्रमाण मत आहे, हे मत खोटीच्या बुवाचं मत आहे. अरे भाऊ, मी तुमची माळ घालीन मी जर चुकलं असेल तर. तेथील मराठी शब्द येते, तेथील प्रमाण निनवे वेदाशी, ते या जीव जंतूंशी केलीकडे. मराठी शब्द येते अमेरिका, इंग्लंड, जपान, रशिया, ओरिसा, पंजाब, बंगाल, हरियाणा, मद्रास, जम्मू काश्मीर, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटकातली भाषा आहे का महाराष्ट्रातली मराठी आहे? कुठून आलाय पंथ, उघडा म्हणता जाना, तू इकडं ये. लाजा वाटायला पाहिजे ना, लाजा. मी लाजा सोडून दिल्या. मराठी शब्द नाही, तेथील प्रमाण. पार्वती माईने एक दिवशी बघितलं, म्हणलं बोलायलाच पाहिजे, बोलली. म्हणलं तुम्ही काय करता, म्हणलं असं असं. मला पण सांगा, या कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत ना, या ज्वारी बाजरीतल्या बुवाच्या मुखातनं ऐकलेल्या आहेत ना या कथा, का नाही ऐकल्या? अरे कथा ऐकून ऐकून कान वर धो झाले. उलटा झाल्याची पावती आहे का? उलटा झाल्याची पावती आहे का एखाद्याकडं? उलटा झाल्याची पावती आहे, त्याला संभ्रमाय लागतो. आमच्या साधून संतांकडं हो केल्याची पावती होती, आता नाही येणे जाणे. बोल आता नाही रे
सगळं बरोबर आहे, सांगणाऱ्या माणसाला रीत कळत नाही म्हणून सगळा गोड झाला. सांगणारे जे माणसं आहेत ना त्याला रीत कळत नाही. नाही 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 नाही, संप्रदाय बरोबर आहे, अगदी अप्रुटेड आहे. आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे नोये सरिता निराडे लवण मेळा विटा चढे तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला म्हणे रामचा बसा बसा बसा. घासा माग घास 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 अभ्यासावनी गहन पार्थ ज्ञान. पुढे काय काहीच नाही. हा काहीच नाही. हा काहीच नाही. अभ्यासावनी गहन पार्थ ज्ञान ज्ञानावनी ध्यान विशेष जय. घासा माग घास 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 फुट 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 फुट. ढेकर किती दिवसाने येतो? जेवण झालं. कृतकृत्य झालो तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो मी, व्यवस्थित ऐका. स्टोच्या नवजल मध्ये कचरा गुंतून गेला. कचरा स्टोच्या नवजल मध्ये कचरा गुंतून गेला. मग चव अंगाला ते असं जाड होत नाही, एकाच बाजूला करता का? करता रे बाबू. कल्पना विद्यालय मी वेगळा देव वेगळा, मी वेगळा देव वेगळा, मी असा मी तसा, मी लसूण मी कांदा, मी महाराज. 15-20 मिनिटं नागपुरात दाब मग कळेल मी महाराज. निघून गेला वारा, निघून गेला मी वासुदेव तत्वता ही डिग्री प्रत्येकाची आहे. हुडूक हुडूक उमजून
देत नाही. मी वासुदेव तत्वता डिग्री सगळ्यांची आहे. सगळ्यांशी येथे सांगा मग आता स्टोच्या नवचल मध्ये गुंतून गेलेला कचरा मी देह नावाचा. कोणचा कचरा? मी देह नावाचा कचरा स्टो मध्ये गुंतून गेला. आता तो कचरा जर पांगवायचा असेल सत्यनारायण मांडावा लागेल. गावरानी तुपाचा प्रसाद बनवावा लागेल. गावाला गुलाबजामचं जेवण द्यावं लागेल. 8 दिवसाचा सप्ताह बसवावा लागल. पांढरा वस्त्र सोडून लाल नेसावं लागल. नवं नागळं इटावं लागल. येणारच का रे दादा तू? क्रिया झालं काय? 2 रुपये तुम्ही मनाशेट म्हणून मी तुमले सांगाल. तुम्ही मनाशेट म्हणून मी तुमले सांगाल. मला कटकट करायला काढाव. 2 रुपये घ्या. 2 रुपये दुकानामध्ये जा. दुकानदार काका तुम्हाला पिन देईल. तुम्ही मनाशेट म्हणून तुमले सांगत मी. हो जरा ऐकी घ्या. तुम्ही बी दुकानदार काकाकडे जा. 2 रुपये द्या. तो आपणाला पिन देस. पिनला पुढे तार असते. ते अक्षराचे अव्यक्त निर्देश देश काल रहित स्वभावे उपासित ध्येय. खानदानी माणसं लागतात तिथं. याचा विचाराचे माणसं इथं चालत नाही. सृष्टीच्या उपक्रमापूर्वी का विरत्तमा येडा ऐसा ब्रह्म एकलाची होता. मत ईश्वरा ते न ओळखे सृष्टी ही न करू शके. थोरू केला येथे. शब्द करतात का? शब्द करतात. कीर्तनकार महाराजांना म्हणतो कुठून आला घोटीचा बुवा? वेगळंच आहे. वेगळंच आहे. कारण मी मंत्री व्हायला पाहिजे. पिस्तल मध्ये गोड्या घालून नाही उडवलं ना मग बोला. पण मी मंत्री नसल्यामुळे एकटं कुत्र त्याला आता विलास. जनता जनार्दनाचा जर आशीर्वाद राहिला हो बघू. 2 रुपयाला पिन मिळते. 2 रुपयाला. ऐका जरा. पुढे तार असते. तार अशी बारीक तार असते. तार असते. कंठ हरे ना मुँह हरे ना जीवास मरे ना राम. राम हमारा जब करे भाई हम बैठे अनाम क्या राम. आमचे कबीर महाराज म्हणतात. कबीर महाराज सांगतात जिथं पिकतं तिथं खपत नाही. ज्ञानोबाचं ऐकत नाही. तुकोबाचं ऐकत नाही. निवडोबाचं ऐकत नाही. श्रीपाद बाबांचं ऐकत नाही. रामदास बाबाचं ऐकत नाही. नारायण बाबाचं ऐकत नाही. लक्ष्मण बाबाचं ऐकत नाही. बलदेव महाराजांचं ऐकत नाही. सखानंदाचं ऐकत नाही. शांताबाईचं ऐकत नाही. बंड बाबाचं ऐकत नाही. केवळ बाबांचं ऐकत नाही. कोणाचं ऐकत रे? बायकोच्या बहिणीचं. मेंटल हो. कोणाचं ऐकायला? बायकोच्या बहिणीचं ऐकायचं नाही. जन्म देणाऱ्या आईचं जर ऐकायचं नाही मग बायकोच्या बहिणीचं ऐकता काय? पूर्वजन्मी पाप केले Hello.
पापी माणसांच्या पुढे रक्ताची गुळणी जरी केली तरी पापी माणसं म्हणतात हे कुठला रोग होईल बरं का म्हणून या रक्ताची उलटी झाली. पापी माणसं ही गोष्ट समजून घेत नाही आणि घेणार पण नाही. पापी याकडे काही केल्या धरोनी केशवानीला भाव पडे. पापी याकडे काही केला. बिभीषणानं रामजीला आणलं होतं. रावणाला सांगितलं पायाला हात लाव त्या फुटाचा तू पायात पड असे बोलतात हे मेंटल माणसं. ज्ञान दृष्टी हरपली आणि देव बघा निघाली. भाऊ दादाची आहेत काय? भाऊ दादाची आहेत. ज्ञान दृष्टी हरपली आणि देव बघा निघाले. या चांबड्याच्या डोळ्यानं मरून जरी गेला तरी देव दिसणार नाही. चांगला विचार केला तर त्याला ज्ञानाची दृष्टी लागते आणि ती दृष्टी जी आहे पंढरपुराला मिळत नाही, आळंदीला मिळत नाही. नाही 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 नाही. ऐका जरा. गुरुविना ज्ञान कळे परमार्थ ही जी गोष्ट आहे रीतीची गोष्ट आहे. माणसाला सगळं माहिती आहे पण रीत काही माहिती नाही. दुधामध्ये तूप आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे पण दुधाचं मंथन करावं लागतं. हा तशी इकडं गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या संतांचं ऐकलं नाही तुम्ही भाग्यवान आहे. मारुती दादा कुठून आणला रे आजचा बुवा उचलून? अरे महाराष्ट्रामध्ये दगड बाजूला केला म्हणजे बदबद बुवा. बुवा गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. गुरुही बोगस आणि शिष्यही मुलगे. शब्दच कळत नाही. ते बुडूक बुडूकचा तुम्हाला थांबवायचं असेल 2 पैशाला पिन मिळते ती तार नवजाच्या छेदामध्ये टाकून द्या. माणसं बरोबर चालत करतात. माणसांना लोकांचा जास्त आवडतो. माझे कपडे दिसायला पाहिजे ना लोकांना. फाटके असतील मग घरात बसतो. बायकोने कितीतरी सांगितलं बाहेर जा नको नको. आणि थोडे कपडे पर्याय असलेत ना मग बाजार आवडतो. समाजाला माझ्याकडे बघावं. माणसाला बाजार आवडतो. माणसं जास्त बडबड करतात आणि बडबड केल्यानं मेळ बसणार नाही. नाही 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 नाही. परमार्थ चोरून करावा लागतो. काय बोलतो? परमार्थ चोरून करावा लागतो. परमार्थ म्हणजे देखावा नाहीये मित्र. तुका म्हणिया म्हणा एकांताचा एकांताचा
असं करत राहा. ते त्यांचं सांगते. महाराष्ट्रातल्या दीन दयाळू क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ साधू संतांचं आम्ही ऐकलं नाही. काशीवरून कबीर महाराज येतात आणि त्याला सांगायचा प्रसंग आणतात. नाही नामदेवानं घडवलेली जनाबाई, ये बांगड्या भरणारी बाई, ये बाईची जात, तिला चौकात आणलं आम्ही आणि त्या बाईला सांगण्याचा प्रसंग आणला आम्ही. चुलीजवळ राहणारी बाईला या मैदानात उतरवलं आम्ही. दरीला पंढरीचा चोर अभंग घरी गेल्यानंतर वाचा. मग संप्रदायाला कालपूर लावा. शब्द केली आहे ना अभंग, बाईचा अभंग आहे ना. आणि हे बावलट महाराष्ट्रातले आमच्यासारखे काय म्हणतात, बाईला काय कळतं, तुला काय कळतं मग रताळू. रताळू तुला काय कळतं रे मग, बोलतात ना महाराज, बायाला काय कळतं तुला काय कळतं रे मग. ही पण एक बाई होती ना, ही पंढरपुरातली एक बाई होती, गंगाखेड मधली. नामयाची जाणी कोणाची शब्दाचा मारा केला. काय बी सोहम शब्दाचा मारा. शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल सोहम शब्दाचा मारा. सोहम शब्दाचा मारा. विठ्ठल काकुटीने जनाबाईचा अभंग म्हणजे वरण भात खायची पट्टनवाडी आहे का रे भाऊ. भाऊ नाव ठेवणारे हो. जनाबाईचा अभंग म्हणजे वरण भात खायची पट्टनवाडी आहे का रे. हा का जन्म मरणाचा फैसला आहे. जनाबाईचा हा जो अभंग आहे, शब्दाचा मारा, शब्द केली चाळा चुडी, फैसला आहे का मनामध्ये. विचारा एखाद्या पोहाने विचारा ना, फुकट नका विचारू. व्याजानं 10,000 रुपये घ्या त्याच्या खिशामध्ये घाला आणि मला तिथपर्यंत निया सांगा. जर तुम्हाला नीट असेल तर आमचं थोबाडही बघू नका. शब्द कळतात तेथील प्रमाणे नवे वेदाशी हे या जीव जंतू शिके विकळे. कबीर महाराजांना सांगण्याचा प्रसंग आणला आम्ही. कबीर महाराज सांगतात बघा, अर बिना पर बिना चोच चरण बिना. अर म्हणजे शरीर, अर बिना पर बिना, पर म्हणजे पखाट, अर बिना दररोज नंतर अनेकदा निराकार नाही त्याचे घबरे. रीत समजते का. रीत जर समजली असती नावं ठेवली नसती. कबीर महाराज म्हणतात, अर बिना पर बिना चोच चरण बिना ऐसा पाका हंसोवे. इस हंसो को उलट घुमावे, हंसो को उलट घुमावे, हंसो 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 को उलट घुमावे. वही गुरु का बच्चा नामक जावे.
नाही जे तू आणि करशील काही नाही. वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी. मरायचं का आता? पोट जर भरावं असं वाटत असेल, पाठ अंतर करून जमन, आरडून फुकून जमन, का गोड्या तोडून पोटात घालावे लागतात? मला सांगायला लावता काय हे? बरं, मला सांगायचा प्रसंग आणता काय? वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी. बोलायचा विषय आहे, आरडायचा विषय आहे, का गोडे तोडून पोटात घालायचा विषय? मला सांगायला लावता काय? किती लोकांना घातलं आणि ज्यांना घातलं त्याला अंगात येणं म्हणतात. हे बावलट माणसं. पोटात दुनिया उल्हासता, रंगी काता पैनाचता, अंतरी द्रव झाडाची चालली अवस्था पाहिजे विषय, अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमान जोबिली गुडी, आत्मानुभव सुखाची गोडी, नयनी लोकडी प्रवाहे, लाटा उसळली प्रेमा, लाटा उसळली कडूपणे गेले उपकारांचा बंगया. मनामणी आहे का? सदा माझे डोळे सदा नाम घोष करू हरिकथा. या अभंगामध्ये एक प्रमाण आहे बघा. असो हे प्रमाण जर राहिले नसते मित्रा, माझा मर्डर केला असता. महाराष्ट्रातल्या या ज्वारी बाजरीतले जे काही बुवा आहेत ना, त्याला माझ्या बाबतीत लय ना. तुमच्या बाबतीत आहे का नाही मला माहित नाही, पण माझ्या बाबतीत लय ना. या प्रमाणांचा जर आधार नसता, माझा नक्की मर्डर केला असता. हो, वाचू दिलं नसतं. ब्रह्मानंदे लागली टाळी. मनामध्ये एक अनुभव आहे. आज राहिलं नाही असं म्हणतात. काहीच वाटत नाही का? काहीच वाटत नाही. लेकरू रडल्यानंतर आईला पाना फुटतो. झाट मारे कुठं जायचं तिथं जा. मी निर्दोष नाही. ओ, लेकरू रडल्यानंतर आईला आज बी पाना फुटतो. कलियुगात राहिलं नाही असं म्हणतात. कशाला करतात रे आदंडा? कशाला करतात आदंडा? मग लेकरू रडल्यानंतर आज बी आईला पाना फुटतो. आईच्या छातीला तरळी येते. नाही येत? नामामध्ये पावर आहे. तुम्ही लेकराला जन्म द्या, त्याला भूक लागू द्या, त्याला रडू द्या, नाही परिणाम झाला मग बोला. चुकीचं आहे काय? छातीमध्ये गुदगुल्या होतात, छातीला तरारी येते. मला बोलायला लावता काय तुम्ही हे शब्द? अरे हा बोलण्याचा प्रसंग तुम्ही आणताय मला. छातीला तरारी येते, छातीमध्ये गुदगुल्या होतात. परिणाम दिसतो? होत नाही परिणाम. छाती फुगून जाते, आनंद निर्माण होतो. याला कवा उचलेल, याला कवा घेईल, याला कवा घेईल. परिणाम होत नाही. किती जरी टाळण्याचा प्रयत्न केला तरी ब्लाउज मधून थेंब 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 कळत नाही. अरे त्या वंशात सद्गुरूचा शोध घ्या. बुवा लोकांच्या नादी लागले.
बुवा सत्कर्माच्या गप्पा ठोकतात. पापी माणसं बुवा लोकांच्या नादी लागले, बुवा जे असतात त्या सत्कर्माच्या गप्पा ठोकतात. जीवनामध्ये सद्गुरू यावा, स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवतो. सद्गुरू हा अस्तित्वाची जाणीव करून देतो. पण आमचा अनंत जन्माचा पाप असल्यामुळं संत आमच्या जीवनामध्ये येत नाही. हे गणपुड्या उघडायला लावणारे माणसं जीवनामध्ये येतात. म्हणून हा समाज भ्रमिष्ट झाला, समाजाला कळत नाही. म्हणून रक्त ओकण्याचा प्रसंग आमच्या वाटेवर आला. संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आलो. आता हातानं टाळ्या वाजवा, मुखाने देवाचं भजन करा. Oh